नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेकरिता पंचायत राज या विषयावरील प्रश्न पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला. एक ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किती महिन्यांच्या आत घ्यावी लागते? ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किती महिन्यांच्या आत घ्यावी लागते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 2 महिन्यांच्या आत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्रातील महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? महाराष्ट्रातील महसुली वर्ष खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 1 ऑगस्ट या दिवशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3. ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या खालीलपैकी कोणाचे नजीकचे नियंत्रण असते? ग्रामसेवकावर प्रशासकीयदृष्ट्या खालीलपैकी कोणाचे नजीकचे नियंत्रण असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गटविकास अधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4. गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींच्या नोंदी खालीलपैकी कोणता अधिकारी कर्मचारी ठेवतो? गावातील जन्म, मृत्यू, विवाह इत्यादींच्या नोंदी खालीलपैकी कोणता अधिकारी किंवा कर्मचारी ठेवतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ग्रामसेवक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5. ग्रामीण त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? ग्रामीण त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 73वी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6. ग्रामपंचायतीच्या 2 सभांमध्ये किती महिन्याहून अधिक अंतर असू शकत नाही? ग्रामपंचायतीच्या 2 सभांमध्ये किती महिन्यांहून अधिक अंतर असू शकत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 1 महिन्यांहून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणाला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते? खालीलपैकी कोणाला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लॉर्ड मेयो यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8. जिल्हा परिषदेचा सचिव खालीलपैकी कोण असतो? जिल्हा परिषदेचा सचिव खालीलपैकी कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, उपमुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9. मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो? मुलकी व्यवस्थेतील ग्राम पातळीवर पूर्णवेळ कार्यरत असणारा चतुर्थ वर्ग कर्मचारी कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कोतवाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10. पोलीस पाटील व कोतवाल या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय किती आहे? पोलीस पाटील व कोतवाल या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 60 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमांमध्ये ग्रामपंचायतींच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये ग्रामपंचायतींच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कलम 40 नुसार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा पितामह म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक किंवा पितामह म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, लॉर्ड रिपन यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे कार्य खालीलपैकी कोणत्या अधिनियमानुसार चालते? महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे कार्य खालीलपैकी कोणत्या अधिनियमानुसार चालते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14. ग्रामपंचायतीचे अ, ब, क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणता निकष लावतात? ग्रामपंचायतीचे अ, ब व क श्रेणीमध्ये वर्गीकरण करताना कोणता निकष लावतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, लोकसंख्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कलम 5 नुसार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16. ग्रामपंचायत किती लोकसंख्येकरिता स्थापन करता येते? ग्रामपंचायत किती लोकसंख्येकरिता स्थापन करता येते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 600 लोकसंख्येकरिता. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17. ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणाला आहेत? ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ग्रामसेवकाला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक कोणता? महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत राजमधील ग्रामस्तरावरील घटक कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ग्रामपंचायत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19.
गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतला मिळतो? गावातील गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतला मिळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 30%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. तलाट्याच्या कार्यालयास सजा तर ग्रामपंचायतीच्या कार्यालयास काय म्हणतात? तलाट्याच्या कार्यालयास सजा तर ग्रामपंचायतीच्या कार्यालयास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ग्रामपंचायतीच्या कार्यालयास चावडी असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. प्रत्येक महिन्याला ग्रामपंचायतची किमान किती साधारण सभा आयोजित करणे सरपंचावर बंधनकारक आहे? प्रत्येक महिन्याला ग्रामपंचायतची किमान किती साधारण सभा आयोजित करणे सरपंचावर बंधनकारक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, एक सभा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्याकरिता नागरिकाचे किमान वय किती असावे लागते? ग्रामसभेचे सदस्यत्व प्राप्त होण्याकरिता नागरिकाचे किमान वय किती असावे लागते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 18 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. ग्रामपंचायतीचे सदस्यत्व प्राप्त होण्याकरिता नागरिकाचे किमान वय किती असावे लागते? ग्रामपंचायतीचे सदस्यत्व प्राप्त होण्याकरिता नागरिकाचे किमान वय किती असावे लागते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 21 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीचा कोषाध्यक्ष कोण असतो? ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीचा कोषाध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीचा कोषाध्यक्ष हा सरपंच असतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराचे बँक खाते कोणाच्या नावाने काढले जाते? ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराचे बँक खाते कोणाच्या नावाने काढले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सरपंच व ग्रामसेवक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. ग्रामसभेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामसभेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार कोणाला आहे? खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गावातील सर्व मतदारांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? खेडेगावात जन्ममृत्यूची नोंद करण्याचे कार्य खालीलपैकी कोण करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ग्रामसेवक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. गावच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती? गावच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता खालीलपैकी कोणती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ग्रामसभा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. ग्रामपंचायतमधील सदस्यांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतमधील सदस्यांची संख्या निर्धारित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जिल्हाधिकारी यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. ग्रामपंचायतमधील सदस्यांची किमान व कमाल संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतमधील सदस्यांची किमान व कमाल संख्या ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, राज्य सरकार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती ग्रामसभा घेणे सरपंचावर बंधनकारक आहे? प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती ग्रामसभा घेणे सरपंचावर बंधनकारक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 4 सभा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. ग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कधी सुरू करण्यात आले? ग्रामपंचायतींच्या बळकटीकरणासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान कधी सुरू करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 2019. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. राज्यात ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यात ग्रामपंचायतीची स्थापना करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, राज्य सरकारला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियान कोणाच्या नावाने दिलेले आहे? महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियान कोणाच्या नावे दिले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, संत गाडगे महाराज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो? ग्रामपंचायतच्या दैनंदिन कामासाठी खालीलपैकी कोण जबाबदार असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ग्रामसेवक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. ग्रामपंचायतच्या कारभारावर प्रत्यक्ष नियंत्रण पंचायत समितीचे असते तर अप्रत्यक्ष नियंत्रण कोणाचे असते? ग्रामपंचायतच्या कारभारावर प्रत्यक्ष नियंत्रण पंचायत समितीचे असते तर अप्रत्यक्ष नियंत्रण कोणाचे असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जिल्हा परिषद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. ग्रामपंचायतचे विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतचे विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, राज्य सरकार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. गावातील जनता व गट प्रशासन यातील शासकीय दुवा कोण असतो? गावातील जनता व गट प्रशासन यातील शासकीय दुवा खालीलपैकी कोण असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ग्रामसेवक.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमामध्ये ग्रामपंचायतीकरिता ग्रामनिधीची तरतूद आहे? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कोणत्या कलमामध्ये ग्रामपंचायतीकरिता ग्रामनिधीची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कलम 57. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. ग्रामपंचायतकरिता ग्रामसेवकांची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतीकरिता ग्रामसेवकांची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सरपंचाकडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. खेड्यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण काम करतो? खेड्यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोणता व्यक्ती काम करतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ग्रामसेवक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जिल्हा परिषदेला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते? ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता खालीलपैकी कोण देते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पंचायत समिती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात कधीपासून सुरुवात झाली? राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात कधीपासून सुरुवात झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 2000 या वर्षापासून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. खालीलपैकी कोणाच्या पूर्वपरवानगीने ग्रामपंचायत आपली संपत्ती भाडेतत्वावर इतरांना देऊ शकते? खालीलपैकी कोणाच्या पूर्वपरवानगीने ग्रामपंचायत आपली संपत्ती भाडेतत्वावर इतरांना देऊ शकते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पाला अंतिम मान्यता देण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पाला अंतिम मान्यता देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पंचायत समितीला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. पंचायत समितीला ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प जास्तीत जास्त किती महिन्यांमध्ये संमत करणे बंधनकारक आहे? पंचायत समितीला ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प जास्तीत जास्त किती महिन्यांमध्ये संमत करणे बंधनकारक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 2 महिने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. प्रत्येक आर्थिक वर्षात 4 ग्रामसभांचे आयोजन करण्याची जबाबदारी कोणावर असते? प्रत्येक आर्थिक वर्षात 4 ग्रामसभांचे आयोजन करण्याची जबाबदारी कोणावर असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, सरपंचावर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी कोणत्या दिवशी ग्रामसभेचे आयोजन केले जात नाही? खालीलपैकी कोणत्या दिवशी ग्रामसभेचे आयोजन केले जात नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 2 ऑक्टोबर या दिवशी. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.